अजितदादांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांना भविष्याची चिंता. अनेक आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात. काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. सूत्रांची माहिती. विलिनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत. या आठवड्यात होणारी पत्रकार परिषद. रोहित पवार पुढे ढकलण्याची शक्यता. विलिनीकरणावर योग्य वेळी योग्य पद्धतीने उत्तर देऊ. पवारांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठांचं मत. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर आज साप्ताहिक बैठक. राष्ट्रवादी विलिनीकरणावरती सुनेत्रा पवार आमदारांशी संवाद साधण्याची शक्यता. मंत्री जिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणावर देखील चर्चेची शक्यता. अजित पवारांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता. दिल्ली दौऱ्यात रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट. एका गुप्तहेर संस्थेला अपघाताबाबत तपासाचं काम दिलं जाणार. सरकारी तपासावर संशय. अजित पवारांच्या अपघातानंतर सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण. एका क्षणात आपण सगळे पोरके झालो. दादांच्या मनातील स्वप्न साकार करू. विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक. दादांच्या निधनादिवशीच 75 शाळांना अनधिकृतपणे अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्रांचं वाटप. शासकीय दुखवटा असतानाही मंत्रालयात कामकाज सुरू होतं. प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांचा आरोप. मंत्री नरहरी झिरवाळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणावर पक्षाची आज बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं कोर कमिटी आढावा घेणार. प्रकरणानंतर 4 दिवस नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेनंतर बैठकीत झिरवाळांच्या उपस्थितीकडे लक्ष. गणेश नाईकांनी स्वगृही परत यावं. भाजपसोबत राहून शिंदेंविरोधातील लढाई लढता येणार नाही. संजय राऊतांकडून गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर. एकच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा. ठाकरे बंधूंच्या निवडणुकीतील चुकांबाबत रोखठोकमधनं मत व्यक्त केल्यानंतर संदीप देशपांडेंची नाव न घेता संजय राऊतांवर टीका. तर टीकेवर राऊतांनी उत्तर देणं टाळलं. मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार. उपमहापौर शाने हिंद यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा वादाची चिन्ह. भाषणादरम्यान टिपू सुलतानची स्तुती. रस्ते आणि बागांना टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी रितू तावडे आणि अमित साटम यांचं अनुमोदन. भाजपनं आबैल मुजेमार करू नये. संजय राऊतांचा निशाणा. तर भाजपनं कधी असे प्रस्ताव आणलेले नाहीत. मंगलप्रभात लोढांचं प्रत्युत्तर. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरात चक्क गोमूत्र शिंपडलं. सिल्लोड तालुक्याच्या रहिमाबाद इथल्या प्रकार. सत्तारांच्या दर्शनानंतर मंदिर शुद्धीकरण केल्याचा व्हिडिओतनं दावा. सपकाळांच्या वक्तव्यानंतर पुण्यामध्ये काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने. दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांवरती दगडफेक. 50 ते 60 भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल. नोकरीच्या प्रस्तावावर निर्णय अद्याप प्रलंबित. गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करतोय. पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येची व्यथा. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अर्जावर होणारी सुनावणी पुढे ढकलली. सदनिका घोटाळा प्रकरणी पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांचं हेलिकॉप्टर हवेत अचानक डगमगलं. मध्य प्रदेशच्या खंडवामधली घटना. पायलटनं प्रसंगावधान राखल्यामुळे तत्काळ परिस्थिती नियंत्रणात. मोठा अपघात टळला.